नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 26 जूनच्या भागामध्ये सायली प्रतिमा आत्यांना म्हणत असते की प्रतिमा आत्या, मला जाम भूक लागली हो, मी आता थालीपीठ खाते. आणि असं म्हणते थालीपीठ खायला घेते, पण ती इतके स्वादिष्ट बनलेले असतात की प्रतिमा आत्यांना लगेच म्हणते की प्रतिमा आत्या, अहो जगातलं सर्वात भारी थालीपीठ तुम्हाला बनवता. त्यात लगेच राकेश म्हणतो, अगं जगाला माहिती तर पाहिजे ना थालीपीठ काय असतं, आणि तू जगाच्या बाहेर कुठे गेली, तू महाराष्ट्रातच तर आहे ना. असं म्हणून सायली लगेच हसून त्याला उत्तर देते, अरे आईच्या हाताची चव जगामध्ये कुठंच नाही भेटत राकेश दादा. राकेश, अगं पण प्रतिमा काकी थोडी तुझी आई आहेस, तुमचं तर सासू सुनांचं नातं आहे ना. असं म्हणतात लगेच प्रतिमा आत्या, अरे ती माझी मुलगीच आहे, आमचं मायलेकींचं नातं खूप वेगळं आहे राकेश, तुला नाही समजणार. प्रतिमा आत्या सायलीला भरवायला घेतात आणि सायली लगेच मनात म्हणत असते की प्रतिमा आत्या, लवकरच मी तुमची मुलगी हे तुम्हाला समजणार आहे. अर्जुन सायली पुन्हा तन्वीच्या रूममध्ये येत आहे आणि ते ड्रॉइंग करायला घेत आहे. ड्रॉइंग करत असताना सायलीला पुन्हा बालपणाचं आठवायला लागतं प्रेक्षकांनो. आणि ती लगेच अर्जुनला म्हणते, हे घे इरेझर, तुला हवं होतं ना. अर्जुनला लगेच लक्षात हिला काहीतरी आठवतंय आणि बाहेर राकेश त्यांच्या दरवाजाचा कानोसा घेतोय, पण त्याला काहीच ऐकायला येत नाही. तो म्हणत होतो की हे काय बोलताय, काहीच समजत नाही. लहानपणाचे तन्वी पुन्हा सर्व इरेझर अर्जुनला देते आणि हे सायलीला आठवतंय. अर्जुन लगेच म्हणतो, ए बायको, अगं काही आठवतंय का तुला. प्रतिमा आत्यावरती येताना दिसतं आणि तो राकेशला म्हणता की का रे राकेश, अरे तू इथं काय करतोय, हे अनायचं खोलीपाशी काय कानोसा घेतोय. तितक्यात तो म्हणतो, नाही गं, मी ना तन्वीच्या रूममध्ये जात होता. का, तुला काही काम होतं का तिथं. अरे तिथं आता सायली राहते, कारण सायली जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तिथंच राहणार आहे. सायलीची हिंमत आता खचत चालली आणि सायली म्हणत असते, हे बघा तुम्ही आता ऑफिसला जा बरं का. पण अर्जुन पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, हे बघ इतक्यात काही हिंमत हारू नको, DNA ची रिपोर्ट येतीलच. पण प्रतिमा आत्या बाहेरून आवाज देत आहे आणि सायली म्हणते, या ना आत्या. आत्या म्हणतो, अगं तुला काय जेवायचं आहे, स्वयंपाक काय बनवू, याच्यासाठी मी विचारायला आली होती. आणि अरे अर्जुन, तुझ्याकडेही माझं काम होतं रे. पण तितक्यात त्या म्हणतात की ना, मी विसरूनच गेले, अरे तुला काय सांगायचं होतं. पण जेव्हापासून ॲक्सिडेंट झालं आहे ना, तेव्हापासून मला काही वेळेस काही गोष्टी आठवत नाही. मग सायलीच्या लगेच लक्षात येतं की अरे प्रतिमा आत्यांना जो ॲक्सिडेंटचा सीन होता तो आपण डबल केला होता ना, तसंच आता माझ्या बाबतीत केलं तर मलाही लहानपणीचं आठवल. आणि ते प्रतिमा आत्याचे ड्रॉइंगचं सामान बघताना, का रे तुम्ही का ड्रॉइंग करत होते, कसलं चित्र काढत होते बरं का, हे काय तुमच्या लहान मुलांचा खेळ. तितक्यात अर्जुन म्हणतो, अगं तिला सायलीला डोहाळे लागले होते चित्र काढण्याचे. सायली जाम भडकते आणि बघते रागामध्ये आणि त्याही म्हणता, वा शाबास बाई, अजब डोहाळे ग सायली तुझे आले, चालू द्या तुमचं आलं काय ते. आणि सायली लगेच भडकते, अरे काय लावलं आहे मगापासून तुमचं, काही झालं का, हा डोहाळे लागले, इथे डोहाळे लागले. अरे हो, हेच एक कारण आहे. म्हणजे लगेच कोणाचाही विश्वास बसतो सायली. अगं एकदम टेन्शन नाही ह्या गोष्टीला, मला तर भारी वाटतं बाबा हे. अस्मिता पुन्हा आता स्मितला घेऊन बाहेर जाते, कारण तिला इंटरव्ह्यूला जायचं आहे प्रेक्षकांनो. आणि तिला जाताना बघताय कल्पना त्या लगेच तिला विचारतं, आता काय नवीन कारण शोधणार आहे, आता का चालली तू बाहेर. अगं मी स्मितला थोडंसं फिरवून आणते. पण कल्पनाताई म्हणताय, हे बघ दर 2 दिवसाच्या आधी तुझं काही ना काही कारण असतं. हे बघ मम्मा, मला तुला प्रत्येक गोष्ट सांगायला नाही पुरवणार, तू समजून घे जा. आणि मी तुला आता तरी सध्या काही सांगणार नाही. कल्पनाताई, अगं तू नेहमीच असं काही ना काही कारण सांगून घराच्या बाहेर जाते का, असं कुठल्या गोष्टी लपवते आमच्यापासून, काय झालंय तुला, असं ते विचारत असतं. आणि लगेच मग तिला आवाज देता, पण अस्मिता काही ऐकत नाही. अस्मिता लगेच बाळाला घेऊन बाहेर निघते. विमल म्हणते, जाऊ द्या ताई, येईल वापस. अस्मिता इंटरव्ह्यूला गेली आणि तो जॉब तिला मिळतो पण आहे प्रेक्षकांनो. ती इतकी खुश होते हे की खूपच. पण ते लगेच सांगतं, हे बघा मॅडम, तुम्हाला हा जॉब तुमच्या कॅबिलियतनुसार मिळालेला आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला लहान बाळ आहे, तुम्हाला ऑनलाईन जॉब करता येणार नाही, तुम्हाला ऑफलाईनच यावं लागेल आणि तुम्ही तुमच्या बाळाची व्यवस्था करा. हो सर, मी ते सर्व व्यवस्थित करत, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मला हा जॉब खूप महत्त्वाचा आहे. आणि ती बाहेर येऊन लगेच चैतन्याला सांगते, अरे मला जॉब मिळाला चैतन्य, आणि जी सॅलरीसुद्धा माझ्या अपेक्षापेक्षा जास्त आहे. आणि हे ऐकून चैतन्य खूप खुश होतो आहे. पण ती म्हणते, अरे एक प्रॉब्लेम, मी अजून घरी सांगितलेलं नाही ना, आता मम्मा काय रिॲक्ट करते याच्यावरती आहे. पण मी काय कसं सांगू आणि तिला कसं समजवू,
चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, तू काय करशील ना, तू व्यवस्थित हँडल कर आणि व्यवस्थित सांग. चला तसाच सीन पुन्हा क्रिएट करू. पण अर्जुन म्हणतो मी तुझ्या आणि बाळाचा जीव धोक्यात नाही घालू शकणार. तू मला काहीही सांग पण मी हे करणार नाही सायली, हे लक्षात ठेव. आपण DNA रिपोर्ट येतीलच, पण तरीसुद्धा सायली हात जोडून अर्जुनला सांगत असते की कृपा करा माझ्या, तुम्ही एवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि अर्जुन म्हणतो हे बघ तू मला काही कन्व्हिन्स करू नको आणि मी तुझं ऐकणार नाही. आणि तो रागात बाहेर चालला जातोय प्रेक्षकांनो. आणि सायली तिच्या बाळाशी बोलताना दिसते आपल्याला. ती म्हणते अरे बाळा मी तुझी आई आहे ना, मलाही काळजी वाटते ना तुझी, पण ते पण तर माझे आई बाबा आहेत ना. मलाही वाटतं ना मी त्यांना भेटायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की मी तुमची मुलगी आहे. चला सायली अर्जुनला कन्व्हिन्स करतेच आहे, कारण साहजिकच आहे अर्जुन तर सायलीवर इतकं प्रेम आहे का तो तिला कधीच नाराज बघू शकत नाही. आणि तो येऊन तिला सांगतो हे बघ आपण तो ॲक्सिडेंट क्रिएट करू पण तुझ्यासोबत मी राहील हे मी तुला सांगतो आत्ताच. मग ती म्हणते चालेल तुम्ही माझ्यासोबत असं तर मला काही टेन्शन नाही, चला ठरलं तर मग. असं म्हणून दोघंही एकमेकाला ठरलं तर मग म्हणताय प्रेक्षकांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.